यस सर, यस सर. पड सकते असं वाटायला नको ना. मी कशावर चर्चा करतो, खोटच बोलतात. एक काल मीटिंग झाली, गैरसमजलं, इलाज नाही म्हणून दाखवलं. काल दिनांक 2 नोव्हेंबर आणि काल आपण जशी महिन्याची मीटिंग घेतो, झालेल्या महिन्याचा आराखडा असतो आणि पुढच्या महिन्याची वाटचाल असते. पुढं कसं जायचं, कुठपर्यंत काय आलंय, आणि बोरिवलीमध्ये आपण ती मीटिंग घेतली. इथे उपस्थितीत आणि स्क्रीनवरती मला पाहत असतील, ऐकत असतील, आणि तुम्हाला आवर्जून सांगतो की आजची क्लिप सर्वांना दाखवा. तुम्ही उत्तर देऊ नका. त्याला पटलं तर आपल्या कुटुंबात, नाही पटलं तो त्याच्या कुटुंबात. मी हे उद्योग करायला आलोय, मी जोडतोय कुटुंब म्हणून. कारण भरपूर पेरून ठेवलंय. तुम्हाला मार्केट दिसत नसेल, पण मार्केट वेगळ्या नजरेने आम्ही बघितलेलं आहे, आणि ती मार्केट आम्हाला बघतंय पण. त्यामुळे तेवढंसं भान आणि तेवढंसं सहन करायचं जर शिकलं तर बसून खायचंय, मजा घेऊन फिरून खायचंय काकच्या प्रत्येक सदस्याला. पण तुमचे काही अशी मंडळी असतील, नासमज असतील, तर कृपया करून त्यांच्यामुळं माझं नातं तोडू नका. कारण त्यांच्या अगोदर तुम्ही आम्ही एकत्र आलो, एवढं भान ठेवलं म्हणजे झालं. बाकी मला काय नको. मग आपल्या दोघांमध्ये निर्माण होणारा वाद, त्यापेक्षा त्याला आणलेलाच परत पाठवूया ना. आम्ही काय नाही द्यायचं म्हणतोय का? काय कळलं? त्याचं मेल्याचं भाग्यच नसेल, आपण मजा करू. क्लिअर? उगाच राहणार रेडी नको. विषय नंबर 1, शेअर पॅकेज. बरोबर आहे. आता विषय असा आहे, शेअर पॅकेज आपण फेब्रुवारी महिन्यापासून असो, मार्च असो, एप्रिल असो, मे असो, शेअर पॅकेज बद्दल माझं म्हणणं असं आहे की कोणी 1 रुपया जर आपल्याला दिला असेल, 1 रुपयाची अशी भाषा कळते ना, 1 रुपयाची, तर त्याला आपण 2 रुपये देऊ, 3 रुपये देऊ असं म्हटलेलं आहे. बरोबर. आणि त्यावेळेच्या सिच्युएशन नुसार आपण मंथली देऊ असंही म्हटलेलं आहे. पण वस्तुस्थिती ती, कारण मला स्वप्नात पण लॉकडाऊन माहित नव्हतं. तुमच्या आला असं तर सांगा. काय पा बरोबर? क्लिअर? आणि मग त्याला घर, तुम्ही कल्पना करा की त्या 1 रुपयाचं त्याला 2 रुपये असेल, 2.5 रुपये असतील, 3 रुपये असतील, एका वर्षाचं. मी वार्षिक बोलतो. आणि त्याने आपल्यावर विश्वास ठेवलाय म्हणून मी स्व इच्छेने, स्व खुशीने जाऊ दे, त्याचं घर बनवू दे, 25 लाखाचं घर देऊन टाकू. काय चुकलं का काय? माझ्या माईची घरं नसतात, भाड्यामध्ये काय त्रास होतो. चला, अख्ख्या जगाचं नाही आपण करू शकत, कुणीतरी विश्वास ठेव त्याचं तर करूया. ही स्वच्छ भावना, बाकी याच्या पलीकडे काय नव्हतं. मग मी म्हणतो 2 महिने नाही आलं, 4 महिने नाही आलं, मी म्हणतो अरे वर्षभर नाही आलं, वर्षात एकदम आलं, हे घे तुझं. प्रॉब्लेम काय? कबूल आहे ना. नियोजन तुमचं चुकलं असेल, कारण ज्यावेळेस तुम्ही केलं त्यावेळेस तुम्हालाही माहित नसेल की लॉकडाऊनचा काय प्रकार असू शकतो, फटका काय असू शकतो, मलाही माहित नाही. पण त्या त्रासामध्ये आपण सर्व जर गुरफटलो, पण कुणीतरी एकाने डोकं लावलं पाहिजे की त्यातनंही बाहेर निघता येतंय का. लावलं ना. मग थोडंसं सहन करायला काय हरकत नाही. तर आम्ही कुठे त्याला म्हणतोय नाही म्हणून.
दुप्पट व्हायला 7-7, 8-8, 9-9 महिने लागतात, वर्ष लागतात. आहे की नाही? तिथे थांबल. समोरचा जणू काय लग्नाला, बारशाला, वाढदिवसाला आल्यासारखं. इथं नाही थांबणार तो. काय बरं? काय त्याला कानूसा लागलं? त्याला कोण म्हणलं नाही म्हणून? पण आमचं पण काय नियोजन आहे की नाही? मग तुम्हाला नियोजन नाही आवडत तर सांगा, पण नियोजन आवडत नाही म्हणजे हे धाडस होत नाही, कारण त्यावेळेस ते दिसतंय. मग ते दिसतंय तर गप्प बस, कळ सोस ना. कुठंतरी उलट सुलट डोकं लावायचं. आपण त्यासाठी कंपनी खोलली का? आणि एक माणूस ताकद लावतोय, मगाशी सांगितल्याप्रमाणे की जिथे 100 माणसाचं त्या दगडाला ताकद लागायला पाहिजे, तिथे जर समजा 20 लोकांची, 40 लोकांची ताकद लागत असेल तर 60 लोकांची ताकद आणायची कुठून? आणि मी जर म्हणतो माझ्याबरोबर 100 लोक, ती 60 माणसं ताकद लावत का नाही? हा शंका आहे मला प्रश्न आहे. काय समजायचं? काय अर्थ लावायचं? हेच होतं ना विषय. का सगळे अर्थ काही समोरच्यालाच दिलेले आहेत का आमच्यावर काढायचे? आम्ही काढावंच नाही. शेअर पॅकेजचं, ड्यूचं 2 महिने असो, 6 महिने असो, ह्या महिन्याचं नियोजन केलेलं आहे. ज्याला नाही नियोजन आवडत त्याने उद्यापासून सांगायचं कॅन्सल, FD शेअर पॅकेज कॅन्सल, काय प्रॉब्लेम नाही. त्याचं नुकसान फायदा त्यांनी बघावा, आम्ही कशाला डोकेदुखी घ्यावी? पण आमच्या नियोजनात ते बसत नाहीये. ते जसं बसत तसं देणार ना. सेन्स हवाय. एखाद्याने म्हटलं असतं, अरे नाही यार, दुनियाभरच्या गेल्या आणि काहीतरी जीव लावून करतय. सकट काका, 35 करोडहून जास्त रुपये मी दिले. मग मी वेडा मला म्हणायचं की काय समजायचं स्वतःला? 35 करोड. मग कुणी काही कारणानं काय करायचं? मग त्यांनी स्वच्छ मनाने मला सांगावं, आम्ही फक्त घ्यायला बसलो, बाई तुला द्या लागेल. मग ठीक आहे ना, देतो की नाही देतो, फक्त बघा तर सही, तेवढं धाडस करा. काय कळलं? म्हणजे धाडस नाही करायचं आणि त्रासही द्यायचा, दोन्ही नाही चालणार. व्यावहारिक नात्याने आपण एकत्र आलो आहोत, हे माध्यम पहिलं. व्यावहारिक नाती संपतात हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतोय, रक्ताची नाती संपत नसतात, भले दुरावा जरी झाला. या दोन्हीमध्ये अंतर आहे. आणि ह्याचं भान, ह्याचं जाण ठेवून केलं, ज्यांनी पेशन्स ठेवले तोच ह्या जगाचा बादशाह. मी 12-14 वर्ष पेशन्स ठेवले सक्सेस होण्यासाठी. राईट. आणि आता कुणी कितीही काय करू द्या, जे मी ठेवलंय, ठरवलंय, तो हे गाठणारच. मग सोबत नाहीतर सोडून. दुःख फक्त या गोष्टीचं वाटेल की लोकांना चांगली संकल्पना नाही आवडत, चांगला माणूस आवडत नाही, ह्याची मला खंत असते. अरे कमाल आहे, मी ज्यांच्याबद्दल बोलणे हेच विचार असे करते. म्हणून कुणी पाऊल पुढे घेत नाही सामान्य माणसासाठी. कारण सामान्य माणसांना लय बुद्धी आहे ना, आहे की नाही? म्हणून देव पण पुढे येत नाही. त्याला माहित असतं हा उगाच स्वार्थी आहे. खरं का खोट? ही विचारसरणी.
मी पैसे दिले मी नाकारलं कोणी? जो तो आपल्या भाग्याचं मेहनतीच खाईल ना, बरोबर की नाही? पण माझी सगळ्यांना आव्हान विनंती आहे, नियोजन खूप छान छान रंगवले आहेत, सजवले आहेत, थोडा त्रास होईल एवढं प्रामाणिक सांगतोय, मांडतोय. सहकार्याची भूमिका असा आहे, आणि जर सहकार्य मागतोय तर मला असं वाटतं ते दिलं पाहिजे काय. आणि मी नेहमी म्हणत असतो की सहकार्य हे 3 प्रकारचे असते. एक आर्थिक सहकार्य. काकडे सर, तुम्हाला किती आवश्यकता आहे? 1 लाखाची मी 100 रुपये देऊ शकतो. याला म्हणतात आर्थिक सहकार्य. काकडे सर, पैसे माझ्याकडे पण नाही आहेत, तो तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो. त्याला म्हणतात शारीरिक सहकार्य. काकडे सर, दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाही आहेत, तर तुमच्या विचाराशी सहमत आहे, त्याला म्हणतात मानसिक सहकार्य. अरे कुठंतरी एक भावना निभवा, ते स्वच्छ असलं पाहिजे. मनात शंका, उगाच आपलं सीआयडी इन्स्पेक्टर सारखं वागू नका. इथे काही चोरीचा धंदा खोललाय? एक सुंदर स्वच्छ अशी एकदम संकल्पना काढलेली आहे, ज्याच्यात लोकांचं हित आहे. पण आपला एकच रड गातोय. फार वाईट वाटलं या मागच्या 2-4 महिन्यामध्ये. देताना कमी पडत नाही, बोलताना कमी पडत नाही, मांडताना कमी पडत नाही, कुठल्याही अँगलने कमी पडत नाही. मी म्हणतो ना, थोडीशी गफलत होत असेल, थोडा त्रास होत असेल, कबूल करतोय. थोडी थोडी कळसोसा. कोणासाठी बोलतोय थोडी कळसोसा? निघून जायला, निघून जाणारा कळसोसा बोलत बसतो. जगताप माहिती एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे. निघून जाणारा असं बोलतो थोडी कळसोसा. मग कसं वागावं? क्लिअर पिक्चर, शुअर पॅकेज. या महिन्याचं नियोजन आहे. सर्वांचं सहकार्य सोबत राहिलं, मला असं वाटतंय मी ह्या महिन्यात बाहेर निघेन असं मला दिसतंय. पण जे असेल देवाची मर्जी ती कबूल आहे. क्लिअर? ज्याला नियोजन नाही आवडलं असेल, मला त्यांची तोंड बघत बसायची नाही. सिनियरची तोंड रोज बघतो, त्यांनी यावं, त्यांनी म्हणायचं सर याला आपलं कुटुंब आवडलेलं नाही, त्याला त्याच्या कुटुंबात परत पाठवा. पिक्चर क्लिअर. हा कालचा निर्णय. आपा बरोबर? विषय नंबर 2, नेकलेस. द्यायचा. सगळ्या मायनी माझ्यावरती दान करा ना, किंवा नाही नको पाहिजे, जा चल चल तू पण काय ऐसे मी माय काय बोलतोय. याच्यासाठी तर डोकेदुखी केली, नुसतं माय माय बोलून डोकेदुखी करतोय. त्याची आवश्यकता लागेल. संकल्पना बनवणारा दूरदृष्टीने बनव. जी दूरदृष्टी, जी संकल्पना नसती ना, तो नॉर्मल बिझनेस असतो. जी दूरदृष्टीने बनवली जाते त्याला संकल्पना. लक्षात येते का? टेन्शन मग तू. आज फोन केला होता कारण ते गणित सापडवणं झाले. इथे 30-40 कुपनने डोक्याची दही होती. ह्याला दिवसाचं बसवायचं कसं? कारण विनर तब्बल 5,000हून जास्त आहे. आज आमच्या बंधूला सांगितलं होतं ते मैदान बघ जरा, त्यांना काय मिळालंय का संधी. कारण गॅदरिंग करायचं नाही असं काहीतरी विषय आहे.
पण तिकडून मेसेज आला की एक 8 दिवसात तुम्हाला सांगतो. मी त्यांना म्हटलं बाबा ह्या महिन्यात नसतं तर पुढच्या महिन्यात तरी कर, म्हणजे मला अनाऊन्स करायला किंवा ओपन झालंय अमुक दिवशी नेकलेस सगळ्या माई माझा फोटो लावणार घरात. कन्फर्म लावणार. आम्ही दूरदृष्टीवाली माणसं. अरे मी ते तुमचं घेतलं मध्ये आपलं तोंड कशाला उघडताय. जे नेकले जिंकणार, ज्याला नेकलेचा आतून तरी वाट बघताय त्याच मी बोलतोय. तिथून पुढं किशोर महाराज नवीन अवतरले, काकडे महाराज. मला ते सगळं काय नकोय, मी काल क्लिअर केलेलं आहे. मी ते अपेक्षित नाही. नहीं वो सब मत बोलो. मुझे ये सारी चीज के लिए मुझे नहीं, मुझे सिर्फ अपना फर्ज निभाना है. दिमाग में एक चीज आई है, अपना फर्ज काम कर रहा हूं मैं, और कुछ भी नहीं है. आप एक एंगल से किसी को भी मैं बोल रहा हूं मत देखो और टूट पड़ो जब तक मैं बोल रहा हूं. अभी आगे आने वाला हूं, आपको समझ में आएगा कि क्या हो गया. ये एमएलएम में ऐसा कभी होता है क्या? हमारा एमएलएम नहीं है भाई, चेन सिस्टम नाही आहे. कळलं. शेवटचं योगदान मागतोय असं म्हणलं तरी हरकत नाही, मेहनतीचं तुमच्या आणि तुमच्या विश्वासाचं. देता आलं तर द्या, बाकी तुमची मर्जी. मला विश्वास आहे म्हणून मागतोय. काय कळलं. देता आलं तर द्या, कारण ती बाजू तुमची असणार. त्याच्यात मी कधी आजपर्यंत तोडलो नाही की यांनी एवढा बिझनेस केला त्याने तेवढा बिझनेस केला. तोडलं का? कारण मला ते करायचं पण नव्हतं. मला एक कुटुंब पाहिजे होतं. जे निर्माण करतोय त्या शेतातनं जे उगवणार आहे त्याचे तोंड पाहिजे ना खायला. नाही उगून काय फायदा. एका घराला लागतं किती? शेतकरी माणसाच्या घरामध्ये लागतं किती? 10 पोती आलेले आहेत, 2च पोती लागतात. तो 2 ठेवतो ना 8 विकतो. पण ते जे 8 जो विकतो ना तेव्हा तो असा विचार करतो का मला तर 2च लागते, कशाला पिकू. किती मोठा दाणी आहे, किती मोठा दूरदृष्टी ठेवतो तो व्यक्ती. आपण हा अन्नदाता असो. नेकलेस आणि आता या सप्टेंबर, ऑक्टोबर आणि आता ह्या नोव्हेंबरचे जे काय लकी ड्रॉच्या तुमच्या ज्या गाड्या आहेत ते त्याची सांगड घालून मला ह्या 8 दिवसात 15 दिवसात जर कळलं की बाबा आपण डिसेंबरच्या अमुक तारखेपर्यंत करू शकतो, किंबहुना देव करो जानेवारीत जावंच नाही. माझीच इच्छा डिसेंबरमध्ये व्हावं, ही माझी इच्छा आहे. फक्त आता त्यांचा सिग्नल मला फक्त कळला पाहिजे. पण ते बोलतात शक्यता आहे. शक्यता आहे म्हणून जरा बरं वाटलं. कारण लास्ट टायमाला आम्ही जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी डायरेक्ट फेब्रुवारी सांगितलं. हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. काय कळलं. पण आता त्यांनी शक्यता अशी दाखवली की एक 8-15 दिन रुको, लग रहा है ऐसा कि मिलेगा आपको मौका. तर माझी इच्छा डिसेंबरची आहे. पण मी तुम्हाला हे पण सांगतो, डिसेंबर असू द्या अन्यथा जानेवारी असू द्या, पण नियोजन मी तुम्हाला सगळ्यांना समोर एक कार्यक्रम करून देण्याचा एक विचार आहे. ज्या मैदानामध्ये आपण लकी ड्रॉच्या गाड्या आणि ह्या मग देण्याचे इथं विचार करतोय, सांगतोय का न देण्याचं बोलतोय. कधी येईल काय येईल, कधी येईल काय येईल असा विचार करायची आवश्यकता नाही असं मला वाटतं. प्लीज सर्वांना सांगा, ही व्हिडिओ क्लिप जे बघत नसतील त्यांना ही व्हिडिओ क्लिप दाखवा. समजलं. नाही तर त्यांना म्हणा बाबा आमचं काय डोकं खाऊ नकोस, तुझ्या अगोदर तो माणूस भेटलेला आहे, त्याला आम्हाला सोडा, तू आपलं जा बाई तुझं घेऊ, आपली तयारी. काय कळलं. हे कळलं तुम्हाला. विषय तिसरा, मारुती अल्टो कॉर्पोरेशन. बरोबर आहे. हे गिनीज रेकॉर्डचं आपलं एक पुरस्कार होतं. ठरवताना जगताप माई होत्या, त्यांच्यामुळे राजकाळी सर आले आणि ही डोक्यात सहज सहज बोलताय कशी एक विजन बनलं. लक्षात आलं. मला माझंच रेकॉर्ड तोडायचं असतं तर माझं रेकॉर्ड 100चं होतं डोक्यातलं. ते झालं नाही, ते उद्ध्वस्त झालं. पण मी म्हटलं 100च्या पेक्षा जास्त झालं तरी चालेल,
तितक्यात ह्या राजकाळे यांना घेऊन आले. त्यांनी सांगितलं नाही असं नाही, असं पण आहे. ते बोला घ्या, त्यांनी तर बोटच लावलं. आणि मला रेकॉर्डची सवय छान, म्हणजे पहिल्यापासून स्वभाव आहे, काहीतरी झालं तर रेकॉर्ड झालं पाहिजे. आणि सहज करता करता आपण 1700 गाड्यांचं रेकॉर्ड केलं. सहज करता करता. आणि त्यावेळेस सजवताना असं डोक्यामध्ये सजवलं की एक भव्य दिव्य फंक्शन, आणि मग तुम्ही हे सगळं मला मस्त करूया, ते गिनीजवाल्यांना बोलवूया, तू कार कुठून फोटो काढायचा आहे, काय करायचं हे घे बघ, चाललेत आहे की नाही वगैरे, असं मग ते रचलंच, डोळ्यासमोरच रचलं. दुर्दैवाची गोष्ट की 17 मार्चला आम्ही बोलून काहीतरी आलो आणि 20 मार्चला हे काहीतरी निघालं. हे सगळं झालं सत्यानाश. काय कळलं? आता आपण तिथून पुढे इथे 6 महिने 8 महिने आलोच ना, पण आपल्या भाग्यामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये जर असं लिहिलं असेल की नाही तसाच सोहळा करायचा, 2-2 4-4 गाड्या द्यायच्या नाही, तशीच हिस्ट्री क्रिएट करा. थांबलोय ना 4 महिने, अजून थांबू, पण आम्हालाही जगानं बघू द्या ना. तर त्यावेळेस सगळे कॅमेरे आपले ऑन असणार टीव्हीचे. मग तुम्ही ठरवा, गपचूप घेतलेलं का जगासमोर, तो पुरस्कार आहे. तर सामान्य मनुष्य पुरस्कार जो आपण एप्रिलमध्ये घोषित केलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर आपण हा सोहळा त्याला अटॅच करायचा. आणि माझी कालच मीटिंग झाली मारुतीवाल्यांबरोबर. असं ऍक्च्युली ह्या गाडीसाठी झाली होती, मला त्यांना हे गाडीचं सांगायचं होतं. तर म्हटलं बघा आता आपल्याकडे वेळ आहे, त्यावेळेस वेळ थोडा कमी पडला होता, त्याच्यात काही गोष्टी आल्या होत्या. म्हटलं आता वेळ आहे, आता आपण यार मस्तपैकी सजवून करूया. तुला लॉजिस्टिक्सचा टेन्शन नाही, बाकी कुठला नाही, वेळ आपल्याकडे भरपूर आहे. मग म्हणलं आपल्या भाग्यात आहे, हे सजवूया. आणि कालच झाली गोष्ट. सिनियर सिटीजन त्याच गाडीतून जातील ते बघा आता. पण डोक्यात काय कल्पना आली की जर आपण आपल्या आईबाबांना आजी आजोबांना सत्कार तिथं करणार आहे, आणि जवळपास 10,000+ लोक आपल्याकडे आई आजी आजोबा जे पुरस्कारात मानकरी झालेले आहेत, यांना आपण बोलू शकतो, तर ह्याच्यात 17 घुसवायला काय आहे, असं सहज डोक्यात आलं. म्हणा ते पण करूया. दोघींची सांगड घातली, काल विषय मांडला. काय कळलं? सर्वांना हे युट्यूब दाखवा, नाहीतर तुम्ही सांगा. ते जाऊ दे, बोंबलू द्या, पुढे काय बोलायचं. पण ती एप्रिलमध्ये मिळाली, किंबहुना मार्च एप्रिल मे मध्ये मिळाली. आणि तुम्ही पैसे समजा भरले असतील अल्टोसाठी मार्च मध्ये भरले असतील. कधी भरले होते? जानेवारी पकडतो. कशाला कंजूसी करायची? तू पण एखाद बांगडा देतीस की एक्स्ट्रा. मला माहितीये देते म्हणून बोललो, असं काय बोलतील, 2-4 झिंग टाकतीच. अजय का समोरच्याला बाय आपण जेव्हा खुश करतो तेव्हा आपल्या घरात खुशी येते, हे लक्षात ठेव. कुठं उतरू? बटरफ्लाय मोड. जानेवारी पकडा तर हे 12 महिने, ते 5 महिने पकडूया. 15 महिन्यामध्ये 9 पट दिलं, 12 आणि 5 17. 17 महिन्यामध्ये म्हणजे 1.5 वर्षात 8 पट दिलं, 9 पट दिलं. कुणी दिलंय आजपर्यंत? मग कशाला बोंबलायचं उगाच? काय गरज आहे का? अरे मोठ्या प्रॉफिटसाठी पेशन्स ठेवावे लागतात. मोठ्या संकल्पनेसाठी पेशन्स ठेवावे लागतात, तरच ते होणार. 1000 रुपयाच्या साठी तेवढेच पेशन्स लागणार, लाख रुपयासाठी तेवढे पेशन्स वाढतात.
हे बिझनेसचं समीकरण आहे. कल का वसूल करू का, चुपचाप बैठू. हे बिझनेसचं समीकरण आहे. नाही तर तुम्ही म्हणाल लाख रुपये यायचे अभि आणा बघा कुठं कुठं जातात लोक. आणि मी प्रत्येक वेळेस सांगतो की खूप कमी वेळात जास्त पैसे कमवण्याचं डोक्यात घेऊ नका, ते नुकसान होणार. होतं कसं ते सांग. मी एका कंपनीमध्ये 1 लाख रुपये दिले आणि माझे आले. काय माझे आले आणि मी गाव बोवाल केला. तुम्ही 10 जणांचे घालवले, मग तो प्रॉफिट मोजा. कळलं काय आहे ते गेल्या. आता मला वाटतं कोमल माईने तेच काही सांगण्याचा प्रयत्न केला होता. मी जेव्हा विचारलं तेव्हा, जेव्हा मी विचारलं ना की बाबा टीमचे का कोणाचे, तर तुम्ही मला टीमचे वगैरे वगैरे. टीमचे जास्त गेले असतील, आपले कमी गेले असतील, रेशो तोच असतो. बरं अंकाचा सोडा, मी एकटेच होते, बाकी 15 होते ना, म्हणजे मी एक ते अनेक लास नाही का. ही दूरदृष्टी असली पाहिजे. कारण तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या पाठीमागे रांग लागते. तुम्ही अभ्यास केलाय का, गणित बरोबर आहे का, माणूस बरोबर आहे का, जागा बरोबर आहे का. कारण तुमच्यावर तो विश्वास ठेवला, कन्फर्म आहे. तुम्ही त्याला सांगितले नाही, कन्फर्म आहे, तो तुम्हालाच बोलणार ना. मग जिथं खरंच सगळं खरं खरं असेल तिथं करायला काय हरकत आहे. पण जिथे खरं नव्हतं तिथं भरभरून केलं. आणि आता आपण एकदम अनुभव सांगतोय, आणि जिथं खरं खरं येऊ शकतं तिथं आमच्याकडे बुद्धी निर्माण झाली. वी हॅव लॉट ऑफ एक्सपिरियन्स. 10 years 20 years घाल चुलीत. चुलीत घाल. एक्सपिरियन्स सांगायचं जर असेल तर तुम्ही सोडायचं नसतं ते ध्येय. हे नसतं की 20 ठिकाणी खड्ड्यात गेलो, जिथं मिळू शकतं तिथं डोकं लावलं नाही म्हणजे काय म्हणायचं ते एक्सपिरियन्सला. मग अभ्यास काय हे सांगू नये. मूर्खपणाची लक्षणं दिसतात समोरच्याला. आपण 10 ठिकाणी गेलो, 20 ठिकाणी गेलो, चांगलंय, अनुभव घेतलेला. त्या अनुभवाची चीज केली का, त्या अनुभवाची चीज शिकत गेलो का, काय सापडलं का. 10 ठिकाणी गेलो, 20 ठिकाणी गेलो, 10-20 ठिकाणी हा लीडरच. मग काय अनुभव. त्या लीडरचं स्वरूप CMD मध्ये का नाही झालं. हमने बहुत दिया काय 25 साल का एक्सपिरियन्स है. MD झालास का ते सांग, ते महत्वाचं आहे. 20 वर्षे पण एजंटगिरीच रिस्क लेगा. और ज्यादा अपने को समझ में आता नहीं, होता नहीं. तो अनुभव सांगावा नाही, सांगण्यासारखा असं तर सांगावा. रिस्क घ्यायची नाही. घरात लाखो करोड आले पाहिजेत, नाही येत, नाही येत. बघा तुम्ही, रिस्क घेतो जेवढ्या लेवलला घेतो तेवढ्या रूपाने स्वरूपाने लक्ष्मी येते. हा पूर्ण आत्मविश्वास आहे आपला. गाजाभाऊ काय म्हणता आपलं, आमचं ह्या दोन्ही गाजाभाऊ बाजूलाच बसले. काय सोनगिरे सर काय म्हणता. हा तुमच्या डोळ्यासमोर मी एक उदाहरण आहे म्हणायला काय हरकत नाही. खरं का खोटं आता ते तुम्हाला माहित. हा 4-5 लाखाची मी रिक्स घेतली. म्हणलं माझा रूम तुला लिहून देतो. क्या बात आहे. ते पण तसंच करतं. बोला सर तुम्ही आहात ना. काय नाही, त्यांचं गाव जळगाव आहे, मी साताऱ्याचं आहे. मी
मी साताऱ्याचं मी अग्रीमेंट बनवतो यांनी पण room तेच मध्ये. केलं. यांनी पण तेच केलं. मला टेंशन नहीं, घर लिख के दिया है वो. या नहीं नहीं, ये हमारा गजानन सुनगिरी, वो गजा भाव है, वो उनको देख के गजा भाव आ गया है. वो ये हमारे पूछो ना हमारे रिलेशन में है कि नहीं. खाली ऐसा ही बोल दिया था, साथ पे खड़े रहो, टेंशन मत लो, जो बोला है उतना करो. वो हमारे लिए लिख के दिए घर भी. अरे भाई बोलता है सुखदेव भाई तुम यहाँ कहाँ कौन से किस स्कीम में फंसे है और तुम घर भी लिख. अरे मला टेंशन मतलब मैं है ना, मेरा घर खुद का घर है. पेपर देख मांगते तो मेरे बीबी के नाम पे भी घर है. हम दोनों भी मियाँ बीबी साइन कर देगा हम लोग. ये कब होता है आपको पता है? दोनों करेगा. यहाँ से अगर मैं दिल से कर रहा तो ये कब होता है? इस पे दो बात है. जब मार्केट में पूरा भरोसा टूट जाता है, जब मार्केट में पूरा भरोसा टूट जाता है तो उसका भरोसा पाने के लिए ये टेक्निक यूज करना पड़ता है. ये तब होता है. ये हुआ एक पार्ट, बराबर. दूसरा पार्ट ये तभी होता है जब कोई इंसान किसी इंसान के ऊपर बहुत भरोसा करता है, तब. हे सत्य आहे. म्हणून हे जग टिकलेलं आहे. ज्या दिवशी विश्वासातला वी पण गायब होईल ना, ये देश खतम, ही सृष्टी खतम. आप्पा पण आपण प्रयत्न करूया. आपण सगळ्यांनी होतकरू मंडळी आहोत. आपल्याला काकमध्ये आलो म्हणजे आपलं कुठेतरी केलेली मेहनत पुण्याई, आपल्या पूर्वजांची पुण्याई. म्हणून मी नेहमी म्हणत असतो काकमध्ये आलेला प्रत्येक माणूस भाग्यवंत आहे. आता तो टिकवतोय की ते मला माहित नाही, पण आलेला भाग्यवंत आहे. त्याने जर ती परिभाषा जर ओळखली तर जीवनामध्ये त्याचा उदोउदोच आहे. सगळं चांगलंच आहे. उगाच काय ती डोक्यात घेऊन बसू नका असं माझं म्हणणं आहे. म्हणून मी इशारा देत असतो. आणि आपलं काय जोडाजोडीचं काम करणं नाहीये. जी संधी दिली जाते ती संधी आज ना उद्या क्लोज होणार आहे. काय कळलं? तुम्ही गेस कराल नाही ना, अजून वाढणार आहे आणि कन्फर्म बंद होईल, तेव्हा काय कराल? मग तुम्ही रिक्वेस्ट करा. का बरं? मग एवढे दिवस दिले तेव्हा काय केलं? आणि शेवटच्या तारखेला कुठली बुद्धी आली? हे जाणून बुजू दूरदृष्टीवाल्याला कळतं. ह्या जगामध्ये दोन प्रकारची माणसं असतात. कळलं तर रिॲक्ट होतात आणि कळलं तरी नाही रिॲक्ट होत. आणि मग तिथं गफलत होते. जो स्वच्छ मनाने कर्तव्य करत जाईल ना, त्रास होणार हो. पण तुम्ही गैरसमज मध्ये राहू नका की ते लॉस असेल. त्याचा रिझल्ट पास असतो. कारण तुम्ही स्वच्छ म्हणा. इथं जे पण काय चाललंय हे काही दिखावा नाही. कुठल्याही कंपनीने आजपर्यंत कदाचित केलंही नसेल. काय भजन कीर्तन करायचं काय हे आहे का? पण एवढा तर सेन्स असावा आयला इथं हे घडतंय काहीतरी वेगळं आहे रे. ती येड आहे, ती घर लिहून देत. हे येड आहे घर लिहून देत. माझ्यावर किती विश्वास, कंपनीवर किती विश्वास. ते येऊन गेले बेडवरचा आप्पा माणूस तुमच्या टीम मध्ये दाबता गेले. आणि मी आयुष्यात विसरू शकत नाही. आणि लोकांना नुसता पैसा पैसा पडलेला आहे. कुठल्या अँगलनं जग बघायचं चाललेलं आहे. जरा धीर धरा. ज्याचा धीर संपला त्याला बेनिफिट तेवढा. बरोबर आहे की नाही? हे बिझनेसचं समीकरण आहे. सोनीगिरी टेन्शन घ्यायचं नाही, आहे की नाही? थांबलंच तर आमच्या कुटुंबात, नाही तर तुझ्या कुटुंबात. भलं झालं तर तुझंही आहे माझंही आहे. कळलं? पण नाही माझं जर आहेच तुझं नसेल हे लक्षात ठेव. नंतर कपाळ हात नको माणूस. आजही मला लोक बोलतात आम्हाला XUV मध्ये घ्या. आजही बोलतात मला पेन्शन मध्ये घ्या. घेऊ का? दुखी नाही होणार. असे 100 असं एक एवढं बॅनर इकडे करायला काय हरकत आहे? नाही लोक आहेत आपल्याकडे. करू का? याला तर अविश्वास वाटेल तुमच्याप्रती, माझ्याप्रती. ठाम राहील. हे विभाजन फक्त प्रोफेशन लेवलला जाईल. कुटुंब म्हणून ठाम आहे, पण धागा नाही झाला पाहिजे. थोडं पाठबळ बरोबर लागत नाही, लक्षात ठेवा.
आणि उगत तुकडे झाल्यासारखं लय वागू नका. काय भारत आणि पाकिस्तानाचे तुकडे नाही आहेत ते. आणि हुशारी जास्त दाखवू नका. आम्ही इकडं का आणि मग तिकडं का, स्वतःला विचारा. स्वतःला विचार, कुठेतरी काहीतरी कमतरता झाली असेल म्हणून कदाचित त्याने ठेवलं असेल, पण कुटुंब म्हणून नाही दुभाजन केलंय, ते माझ्याच्या होणार नाही. ज्यावेळेस तुमच्या हातातलं कर्तव्य संपवेल त्यावेळेस फार फार तर मी म्हणेन, तू यार करू शकत होतास काम, तू का नाही केलंस रे, हे नक्कीच मी बोलेन, हरकत आहे. पण बोलीन तेच वाक्य कधी कधी आपण रागात बोलतो, तेच वाक्य आपण शांतपणे बोलतो. तू जाणून बुजून केलंस ना, ठीक आहे सर, घे गाडी घे. काय माझं खाशी, तू आयुष्यभर पश्चाताप करशील. आणि पहिलं तर डोक्यात ठेव, 23 लाखाची गाडी देणार आहे. पहिले ठेवायचा, त्याला पालन पोषण करण्याचा, ते डोकं साजवा, नाही तर मग ते अल्टो गाडी सारखंच होईल. मी बघतो मग कुटुंब म्हणून, मग गाडी दारात आहे का आणि कुणाच्या दारात आहे. कारण नंतर मी रिटायर झालेलो असेल, सगळ्यांच्या घरी आमंत्रण, त्यांनी नाही दिलं तरी मी म्हणणार आमंत्रण घ्या, मी येतो. हो, माझी घरी ठेवणार, पितळ उघड, लक्षात ठेवा. म्हणजे झालं. आज तारीख 3 नोव्हेंबर, सोनगिरी. काय तुम्हाला माहिती, आपलं बोलणं म्हणजे ते वाढावं आहे, काय क्लिअर आहे, बरोबर आहे की नाही. तर मारुती अल्टो कार आणि आपण सामान्य मनुष्य पुरस्कार आपल्या आई वडिलांचे जे आहेत ते आपण एप्रिलमध्ये घेऊ. सामान्य मनुष्य पुरस्कार हा ऑलरेडी एप्रिलमध्ये आहेच. ते गाडी आपण जरा सजवून आणि व्यवस्थित करूया, मजा करूया. कारण ते 2020 काय आपण कार्यक्रम करू शकलो नाही, गेट टुगेदर करू शकलो नाही, तर त्याचा आपण मजा घेऊया ना. तो सोहळा बघताना जरा डोळ्यासमोर ठेवा की खरं बाबा काय असू शकतो. 10,000 20,000 लोक, 50,000 लोक, हा सोहळा नकोय काय, हा मानपान नकोय, हा मान सन्मान नकोय. वाटत नाही कागचं नाव त्या गिनीज रेकॉर्ड मध्ये जावं, लिम्का बुक मध्ये जावं, अन्य काय जावं, नाही वाटत. नको करायला, गपची होती असं करूया ना. तुम्ही पेशन्स ठेवणार ना. मग एक काम करूया आणि सांगा, आल्टो गाडीच्या जागेवरती ही गाडी देणार आहे. अरे दे. कळलं नसेल तर परत विचार, वेटिंगचाही तुम्हाला देतो. अल्टो गाडी कॅन्सल. ती 4 लाखाची गाडी आहे, ही 5.5 लाखाची गाडी आहे. आता कळ सोसायची का नाही सोसायची ते तुमचं तुम्ही बघा. पुढे सरकूया. विषय नंबर 4, ड्रीम होम पुरस्कार आहे की नाही. हे सगळे विषयावर आम्ही काल बोललेलो आहे आणि तेच तुम्हाला सगळं सांगतो आहे. होऊ द्या आज काय व्हायचे, पण तुम्हाला कळू द्या. तुम्ही वादविवाद घालू नका. ही क्लिप फक्त सबस्क्राईब करा आणि त्यांना दाखवा. तुम्ही बोलू नका, शब्दाला शब्द लढता. बरं हे ऐक, तुला नाही जमलं तर मग पर्याय मार्ग त्याच्यातच दिलेला आहे, तुम्हाला काय बोलूच नकोस. विषय नंबर 4, ड्रीम होम पुरस्कार म्हणजे काय. नोव्हेंबरची एक यादी, जानेवारीची एक यादी, मार्चची एक यादी, मेची एक यादी. विसरलो की काय मी यादी बरोबर बोलते मी. इथं लिहिलेलं पण नाही बरं का, बघा, नाही तर मला तर वाचून बोलतात की ह्याची यादी लिहिलेली नाही. फक्त विषय नंबर ड्रीम होम पुरस्कार 4. अरे मी ठरवलेलं आहे, मी सजवलेलं आहे, मला काय आठवणीत ठेवायचं. कामाच्या व्यापामध्ये माणूस विसरू शकतो, हा भाग वेगळा झाला. काम भरपूर असले न देण्याचं विसरूचा काय संबंध आहे. आणि मी नेहमी सतत म्हणत आलोय गजा भाऊ, आजचं उद्या एवढंच होईल ना. मग आजचं उद्या थांबायला काय प्रॉब्लेम नाही.
कशाला त्रास? मग त्याचा त्रास त्याने घ्यायचा. इथे बॅटी गाठी करायच्या नाही तुझ्या सिनियरने यायचं, सर याला कळ स्वसार, ओके हे चल फटाफट इथनं नाव काढा, तिथनं काढा, तिथनं काढा, तिथनं काढा. काय कळलं? आम्हाला देता येते आणि तुम्हाला घेता येत नाही. मग नाही घेता येते कशाला आम्हाला डोक्याला ताप? हे करायला थोडी खोललंय. तुझी एक गाडी नाही गेली, आमचं काही रेकॉर्ड कमी होणार आहे? ते रेकॉर्ड कोणी 400 केलेलं आहे, आम्ही 1700 केले. चॅलेंज आहे, कुणीच तोडणार नाही रेकॉर्ड. तेवढा दाणी असला पाहिजे ना मार्केटमध्ये. बरोबर आहे का आपण? आता त्या घेणाऱ्याने समजायचंय काय ते. ड्रीम होम पुरस्कार नोव्हेंबर, जानेवारी, मार्च आणि मे. ज्या लॉकडाऊनच्या हिशोबाप्रमाणे जी गोष्ट डिले होत चालली ती फक्त डिले होत चालली, पोस्टपोन होत चालली, कॅन्सलेशन नाही. तसं नोव्हेंबरची यादी ज्यामध्ये असतील काही लोक मंडळी, 50 असतील, 100 असतील, कमी आहेत मला माहिती आहे, ती यादी कदाचित थोडी पुढे जाऊ शकते. उदाहरणार्थ जर समजा नेकलेस आणि आपल्या लकी ड्रॉचं जर कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमात तुमच्या पण गाड्या मला द्यायच्या, त्याचंही नियोजन मी करतो. तो कार्यक्रम जर डिसेंबर झाला तर जानेवारीची दुसरी यादी आहे. तर नोव्हेंबरची यादी आणि जानेवारीची यादी अशी दोन्ही मिळून त्याचं नियोजन करू जानेवारीमध्ये. आणि जर डिसेंबरच्या ह्याच्या पलीकडे जर जानेवारीत हा कार्यक्रम गेला तर फेब्रुवारीपासून करू. म्हणजे डिले झालं तर नोव्हेंबरवाल्याला झालं, जानेवारीला तर काय तोंडावरच झालं. काय प्रॉब्लेम काय आहे का? उगाच क्रिएट करायचं. अरे तेवढीच बुद्धी जर चांगलं करण्यासाठी लावणार आहे, जीव तुटतोय माझा. हा एवढं निगेटिव्ह चर्चा करत बसायचे, काय फायदा मिळतोय त्याच्यात? ड्रीम होम पुरस्कार क्लिअर. जेव्हा अनाऊन्स करणार घर बघायला लागायचं. तुम्ही प्रार्थना करा की हा येणारा प्रोग्राम आपला डिसेंबरमध्येच असावा तर मी जानेवारीत करेन. लेट टू लेट जानेवारीत असतं तर मी फेब्रुवारीत करेन. क्लिअर. विषय नंबर 5 आणि अतिशय महत्वाचा, पेन्शन. उपस्थित सर्वजण नीट ऐका आणि स्क्रीनवरती पाहतायत, ऐकतायत त्यांनी ऐका. जे नाही ऐकतायत पाहतायत तुम्ही त्यांना पाहायला सांगा. आज फुल अँड फायनल की ही क्लिपच तुम्ही समोरच्याला दाखवायची आणि त्याच्यानंतर निर्णय होणार. बरोबर आहे? एका एकाला समजवत बसू नका. बरोबर. पेन्शन हा शब्द जरी असला, तो शब्द मी पेन्शन का ठेवला होता? तर जशी लोक खूप मेहनत केल्यानंतर कुठल्याही क्षेत्रामध्ये शेवटच्या आयुष्यात जे काय वर्ष राहिलेले असतील त्याच्यात ते गुजारा करू शकतात, त्या येणाऱ्या पैशामध्ये ज्याला पेन्शन म्हटलं जातं, ही भावना कुठंतरी लागली होती. म्हणून मी प्रत्येक एक पाठ निभवत होतो. पेन्शन, मेडिक्लेम, हे ते निधन वगैरे हे सगळे आलेले आहेत ना. तसं पेन्शन, हे पेन्शन शब्द राबवताना किंवा ते करत असताना, संकल्पनेत आपल्या बुकमध्ये छापत असताना 12 वर्षाचा फार मोठा एक्सपिरियन्स माझ्या डोळ्यासमोर होता. तुम्ही लक्षात घ्या, कारण तुम्ही क्षेत्रातले त्यामुळे सांगू शकता. आणि 12 वर्षामध्ये मी तो हितून न घेता हितून घेतला आणि मी फेल झालो. तिथेही लाईफ टाईम कमिटमेंट अशीच होती. काय कळलं? पण माझी चुकली, कारण तो निर्णय मी हितून घेतला. माझा हेतू होता की नाही मिळावी यार 2000 तो 2000, 1700 त्यावेळेस 1700 देतो, कारण तो निर्णय हितून घेतला म्हणून चुकलो. तो हितून घ्यायला पाहिजे आणि ते मला आठवलं आणि तो निर्णय मी हितून घेतला. हित मला राबूया, पण आपण असं राबूया म्हणजे त्रास कोणाला होणार नाही. आणि पेन्शन हा जो शब्द आहे तो डिपेंड ऑन बिझनेस.
माझं सर्वांना आव्हान आहे, ज्यांच्याकडे सर्टिफिकेट्स असतील त्यांनी ते वाचावं. मी अशा अक्षरात नाही लिहिलेलं आहे की तुम्हाला दुर्बीण लावून बघायला लागेल. काय, मी मोठ्या अक्षरात लिहिलंय जे तुम्ही सहज वाचू शकता. आणि ते बघा. त्यामध्ये असा विषय आहे की बिझनेस होईल तर मला पेन्शन मिळेल, बिझनेस नाही होणार तर मला त्या महिन्याची गोष्ट करतो, त्या महिन्यामध्ये मला पेन्शन मिळू शकत नाही. आता कुणी आणलं असेल तर त्या दाखव. काय कळलं? बोलण्याकडे लक्ष द्या. कंपनीच्या आठवड्याच्या विकली ग्लोबल टर्नओव्हर मधून 5% रक्कम मधून परत केली जाईल. उदाहरणार्थ, आता त्यावेळेस आपण विकली राबवत होतो तेव्हा 500 रुपयाचा विषय होता. मंथली आलं तर 2000चा विषय. त्या महिन्यामध्ये जर समजा 1,00,000 रुपयाचा टर्नओव्हर झाला असेल, किती? 1,00,000 रुपये. हिशोबच करूया आपण आज मस्त पैकी. तर त्यातनं किती पैसे बाजूला करणार हे राबवायसाठी? किती? हा रक्कम किती? 5,000. हा 5,000. येस सर. किती? 5,000. म्हणजे 1,00,000 नाही पूर्ण, त्यातनं 5,000. 5,000 डिवायडेड बाय क्वालिफाईड्स त्या महिन्याचे. आणि 2,000 रुपये आहेत मिनिमम. म्हणजे या 5,000 त्या महिन्यात जर दोघं असतील तर त्यांना मिळाले, पण त्या महिन्यात जर तिघं असतील तर किती? त्याच महिन्यात चौघं असतील तर किती? त्या महिन्यात 5 जण असतील तर किती? काय कळलं? इथे मी सेफ होतो. पुस्तकाच्या पाठीमागच्या साईडला प्रत्येक पेन्शनचं डिवायडेशन आहे आणि ते 20% वर आहे, 100% वर नाही. आणि त्या 20% मध्ये आपण 10 काहीतरी 5 ते आपण पुस्तक घेऊन येतो आणि 2 असं काहीतरी 15, 17, 18 मध्येच विषय संपलेला, कारण खालच्यापर्यंत गेलंच नाही कोणी. काय कळलं? म्हणजे मी 100% डिझाईन केलं होतं का? म्हणजे मी फेलर नाही. काय कळलं? मी म्हटलं होतं गणित फेल नाही, धागा तर विश्वासाचा होतोय. याचा नाव विकास आहे. याच्यामुळे आपल्या काकचा विकास होतो, याला जाऊन देत नाही. माय लाइफ टाइम इनकम नो कैरी फॉरवर्ड. यह इनकम कंपनी की वीकली मतलब हफ्ते में प्रॉफिट टर्नओवर पर आधारित होगी. बराबर. पहली इनकम मर्क्युरी इनकम 10% पेमेंट, किती? 10%. दुसरी ज्याला आपण अर्थ म्हणतो 6%, 16 झाले. ज्युपिटर 2%, 18 झाले. चौथी 5वी काय बोलू, त्याचा फारसा संबंध नाही असं म्हणलं तरी चालेल. संपूर्ण बिझनेस जिथपर्यंत झालाय ना फेब्रुवारी मार्च पासून, माझं ओपन चॅलेंज आहे. ज्याला शंका वाटते त्यांनी कुठल्या तरी सीएला, चार्टर्ड अकाउंटंटला धरायचं. बरोबर. प्रत्येक महिन्याचं बॅलन्स शीट आहे ते त्यांनी दाखवायचं, त्यांनी शोधायचं, हिशोब करायचा आणि त्यांनी प्रत्येक महिन्याचं सांगावं की ह्या महिन्यामध्ये तुम्ही देऊ शकत होता, असा बिझनेस झालेला आहे.
गेल्या 20 महिने आप्पा असा एकदाही तो बिझनेस झाला नाही की तुम्हाला पेन्शन द्यायची होती. पहिले डोक्यात घ्या. बरोबर. ज्याला ओपन चॅलेंज स्वीकारायचं असेल त्यांनी पहिले बाजूला सगळं चॅलेंजची रक्कम ठेवायची. कारण 20 महिन्यामध्ये 80 करोडचा बिझनेस केलेलाच आहे. ते तेवढे त्यांनी ठेवायचे, तिथं चॅलेंज लहान घालायचे. त्याच्याकडनं मी 80च घेणार. तो जर जिंकला मी त्याला 160 देणार. फुकटचा रुबाब नको. पेन्शन नाही आले, पेन्शन नाही, उगाचच गाव बाबा. आणि सत्य हे आहे की न येणारी पेन्शन असं तत्व म्हणताय मी देऊन सर्वांवर उपकार केल्या. तुम्हाला जसं वाटत असेल तो ओपन चॅलेंज घ्या उद्या. माझी तयारी आहे. मी का देत होतो? मी एकच अँगल बघत होतो, कुणाला तरी आपल्याला द्यायचं आहे, 4 माणसं एकत्रित करायचं आहे, मला काहीतरी साध्य करायचं आहे. मला तुमच्या जोडाजोडीचा धंदा नाही करायचा होतो. हा लोकांचा गैरसमज होता. मी वरडून वरडून बोललो, हे असं समजू नका, असं समजू नका, असं समजू नका. कोणाला किती इशारा पटला, पण ज्याने त्याने हक्कच दाखवला. आजपर्यंत जी गोष्ट झाली ती अशी झाली. त्यामुळे माझी विनंती आहे, मी आपलं म्हणून दिलेलं आहे, मी देत राहील. पण थोडंसं भान ठेवून की नुसतं पैसे दिल्यात म्हणून बोलू नका. मी नियम बाजूला ठेवले. ह्या लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये त्या दिवशी हिशोब दाखवला 42 करोडचा, 35 करोड पर्यंत देऊन चुकलोय, तरी मी ऐकणार. काय ऐकायचं मी? कोण माणूस तुम्हाला हवाय? कसली संकल्पना हवी? सामान्य माणसाची हेडसप चाललेली आहे, अत्याचार चाललेला आहे महागाईच्या हिशोबाने, महागाईच्या हिशोबाने. त्याच्या विरोधात जाऊन मी एक संकल्पना तयार केली की असं होऊ शकतं, पण हे असे येणार नाहीत म्हणून मी अशा पद्धतीने तुम्हाला एकत्रित केलं. एकच स्वच्छ होतो की यार यांचं भलं व्हा, या संकल्पनेत यांचं भलं व्हा. काय चुकलं का माझं? हे का नाही आलं, हे कधी भेटणार, हे का नाही आलं, हे जातंय का कुठं? प्रश्न काही अधिकाराचे असतील तर नक्कीच विचारा, आपण की नाही विचारा. काय वाटतं सर, कधी आपलं हे होऊ शकतं? बरं वाटत सर, पण हे होईल ना, जमते ना तू, म्हणजे कारण वाटतंय मला जरा थोडंसं. असं काही नाही, असं कुणी बोलतच नाही, असं बोलतच नाही. नाही तर 2 दिवसामध्ये मी 20 महिन्याचा सगळा आराखडा काढायला लावेन माझ्या पोरांना, आणि मग जाहीर करू उद्याच्या व्हिडिओ क्लिप मध्ये. हे गेले मग कोणाला गेले? माझी तर काय मागच्या जन्माची एवढी काय उठाठेव नाही. उगाच आपलं ओव्हर ऍक्टिंग केलं का वाईट वाटत, पण कर्तव्य नाही सोडणार. माझं काम मी करत राहणार, सोबत नाही तर शिवाय. काय गजाबा, उगाच रडारडी नाही. तुमचं कर्तव्य जगाला हसवण्याचं झालेलं आहे, तुमचं कर्तव्य कमी पडून देणार, हे महत्वाचं. तो हसेल का, तो बघेल का, तो त्याचा निर्णय आहे. राहिलीच पाहिजे. तुमच्या ध्येयाशी तुम्ही 100% असतात असं समजायचं असतं. त्याचे अर्थ ते असतात. कोण कुठून कसे पैसे आणतो काही मला कल्पना नाही, पण माझी विनंती तुम्हाला ही पण आहे, उद्यापासूनची तुम्ही खरंच साथ देत असाल ना, तर समोरच्या माणसाचं माणूस बघून, घरदार बघून पैसे आणा. डोकेदुखीवाल्यांचं भलं नाही करायचं आपल्याला. नाही, गरीबाचं. उद्यापासून मी तसे पैसे घेणार नाही. मी घेताना पहिलं कोणाच्या नेत पैसे
हे चांगल्या मार्गाने आल्यात का डोकेदुखीचे? बघा, तुम्हाला बघायचं, उद्यापासून मी तेच बोलणार आहे. आता तुम्ही सत्य बोलायचं. चांगल्या माणसांना आणणार आहे. बेकार विचारसरणीवाल्याकडनं पैसे आणता फक्त आपल्याला कमिशन मिळावं याच बरोबरती. पुढे जाऊन डोकेदुखी. तुम्हाला मिळतं किती हो? 5,000चं कार्ड विकलं तर 850 मिळतं का? 5,000चं कार्ड विकल्यानंतर 5,500 भेटतात. हा मागाय आलाय. तुम्ही द्यायला गेलाय. काक मधला प्रत्येक माणूस जो जातो ना, तो छाती ठोकून जायचं. तो नाही म्हणला तरी हरकत नाही, त्याला पश्चाताप होऊ द्या. तुम्ही छाती ठोकून बाहेर. आपण काय भिका मागायला गेलोय? मेल्याला काय ओळखताच नाही आलं. भाग्य दरवाजात येऊन बोलून गेलं ते मोठा हुशार. आम्हाला काय अख्ख्या जगालाच वाईट करायचंय? अख्ख्या जगाचं भलं करू शकतो, ही करू शकलं नाही तर आपण काय करणार? आपण तर साधी माणसं, एवढी मोठी माणसं होऊन गेली या जगामध्ये. खरं का कुठं? आपण साधी माणसं आहोत. साधी माणसं शोधा. त्यांना बोलू शकता तुम्ही, बाई तू कुठून पण पैसे आण, पण तू ये. दागिने घाण ठेव, विकून टाक, पण तू माझ्या काकमध्ये ये. का? कारण मला माहिती आहे की तुझं भलंच होणार आहे. तुझ्या संसारावर मी उठले नाही. एखादी बाई दुसऱ्या बाईला जर अशी बोलली ना, ती खरंच ओळखणारी बाई असेल तर ती काय म्हणे, नाही असं कोण बोलत नाही. ही बोलते म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. काय एवढी डेअरिंग? माझा संसार उद्ध्वस्त करायला ती अशी कशी डायरेक्ट बोलू शकते की तू घाण राहा, तू हे वीक? विश्वास देण्याची पद्धत चेंज झाली. कारण मगाशी बोललो, कारण विश्वास फार गेलेला आहे. आणि जर चांगलं पेरायचं असेल, चांगलं कार्य करायचं असेल, हे बोलावं लागेल. ही पद्धत आपल्याला घ्यावी लागेल. म्हणून म्हणतो ना आपण की पद्धत चुकीची असू द्या, हेतू स्वच्छ आहे ना, तो महत्वाचा. काकमध्ये फाउंडर मेंबरशिप 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एकाही घराला जोडायचं काम देणार नाही. मग 850 रुपये, घेतलं नाणी, त्या गाड्या, सगळं स्वप्न. डिसेंबरमध्ये मराठी चित्रपटसृष्टीचे सगळे नटनट्या घेऊन मी उतरणार. लोकांना जे बघायचं आहे, लोकांना जे आवडतं ते येणार. कारण माझा प्रचारच अख्ख्या महाराष्ट्रभर असणार. न्यूजपेपरमधनं देणार, टेलिव्हिजनमधनं देणार. तुम्ही कुठलीही सिरियल बघता, कुठलाही कार्यक्रम बघता, जसा ब्रेक आला की महाराजाकडे, जसा ब्रेक आला की महाराजाकडे पहिली ॲडव्हर्टायझिंग. कोणताही कार्यक्रम बघा, कोणताही पेपर खोला, 101 फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांना मी घेऊन येणार. 101 सगळ्यांना कामं देणार आहे. आता मी तिकडं वळणार आहे त्यांचं भलं करण्यासाठी. आमच्या माणसाला चबरी झालेली आहे, पोट भरलेला आहे, गाडी आहे, आता नेकलेस आहे, लय कमावला, बस ठीक ठीक. मग सांगा ना तसं, स्वच्छ मनानं सांगा ना. मी काय घाबरलो की काय? अंकाला घाबरतो का कशाला घाबरतो? मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपण पाऊल ठेवलंय ना काकमाई एंटरटेनमेंटनी. त्याच्यासाठी फोन या लागल्यात, आम्हाला हिरो घ्या, आम्हाला डायरेक्टर घ्या, आम्हाला. तुम्हाला काय वाटतं? आणि इथं वेगळंच काय चाललंय? मराठी चित्रपटसृष्टीला जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये कधी ना कधी घसरगुंडी लागते, आणि मग घसरगुंडी लागल्यानंतर आपण कुणीतरी त्याचा उद्धार परत वरती आणण्यासाठी करतो. कळलं का? तुमच्या लक्षात येतंय का? तसे असे काहीतरी लोक आहेत त्या चित्रपटसृष्टीमध्ये, म्हणून ती सृष्टी बंद होत नाही. तसं आपण प्रत्येक माणसाला, छोटा कलाकार असो मोठा कलाकार असो, मी ॲडव्हर्टायझिंगसाठी सगळीकडे आता वापर करणार आहे. कारण महाराज काळ हे माझं बाळ आहे आणि त्याला मी मरून देणार नाही, अशी माझी, मी स्वतःला आई समजतो. बस तुम्ही त्या संगोपनासाठी ह्या महिन्याची शेवटची मदत करा मला, ही विनवणी आहे. बाकी तुमची मर्जी.
पेन्शन येईल, सगळं येईल. याचा धीर सुटला, त्याचा विषय संपवा. ठीक आहे. नंबर 6 लकी ड्रॉ ऑफर, जसं मी सांगितलं गाड्या वगैरे सगळ्या तिथं जाणार आहेत. आता आपले प्रोजेक्ट्स, तुम्हाला वाटत होतं ना की बाबा कंपनी काय करते, काय करेल, करेल की नाही करेल. पुढे गेलो रे प्रोजेक्टचं फक्त. हां सॉरी. आणि मी सांगताना सांगितलं होतं की हा राहणार नाही, बरोबर आहे. त्यातली काल सिलेक्शन होऊन 11 फॅसिलिटीज झालेल्या आहेत आपल्या. दिसतंय 11 फॅसिलिटीज. नोव्हेंबरची बिलं ह्या 11 फॅसिलिटीजच्या हिशोबानेच फक्त स्वीकारले जाते. हे 11 फॅसिलिटीज जे आहेत ते 11 व्यवसाय आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, ज्यांना आपण आता टायअप करण्याची भूमिका आपण हे करणार आहे. आता आपण वळणार जोडाजोडीकडे नाही, तर तुम्हाला उद्योजक करण्यासाठी. जोडाजोडी जोडा, ती गिरायक मी देतो तुम्हाला तिकडून. दांडा करा मित्र. चांगलं आहे ना. 11 काय आहेत ते जाताना हे पॅम्पलेट घेऊन जा. आपल्या प्रोजेक्ट जवळपास 6 आहेत. प्रोजेक्ट म्हणजे कंपनीकडे येणारा इन्कम सोर्स. त्यातलं हे आपण जे आता फॅसिलिटीचं सांगितलं त्याला म्हणतात महाराज्य कार्ड, कारण महाराज्य कार्डाला टाईप करणार. महाराज्य कार्ड डिसेंबरच्या 1 तारखेपासून कस्टमर बेसमध्ये उतरेल. कस्टमर बेस म्हणजे याचा अर्थ कंपनी त्याच्यावरती कमवणार. काय कळलं? 5% 7% डिस्काउंट साठी जातं ना डीमार्टला तगडं थोडं. मग मी 10% दिले, 20% दिले तर ते येतील ना, आहे की नाही. महाराज्य कार्डाला कोणी नाही म्हणू शकत नाही. या पद्धतीचं नियोजन आहे. आणि तुम्ही उद्योजक बनायचं, गिरायकाची कमी नाही त्याची आपण तयारी करून देतो, टेन्शन घ्यायचं नाही. तर महाराज्य कार्ड झालं एक इन्कम स्वरूप, एक प्रोजेक्ट. दुसरं काकमाय एंटरटेनमेंट. या एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट सुद्धा आपण लॉन्च करणार आहोत, म्हणजे प्रोडक्शन म्हणजे निर्मिती करणार. याच्यातून कंपनीला बेनिफिट मिळतो की नाही मिळतो हे तुम्ही सांगायचं, बरोबर. तिसरं काकमाय निधी लिमिटेड. बँकेसारखं एक स्वरूप ती चालू करायची. बँकेसारखं एक स्वरूप, बँकेची आपण सेकंड सीडी असं म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला अकाउंट ओपन करता येतील, एफडी करता येतील, आरडी करता येतील, आरबीआयच्या रूलच्या अंतर्गत. ज्याचं नियोजन आपण फर्स्ट फ्लोअरला स्वतःच ऑफिस जे घेतलेलं आहे ते तिथं राबवणार आहे. जेव्हा या गोष्टी आता एक 2-4 दिवसात क्लिअर होतील, कारण आजच ऑफिस आपलं क्लिअर होत चाललंय. आता सीएन बरोबर जे बोलणं चाललेलं आहे त्यांचं सिग्नल आरबीआय अंतर्गत जे काय येणारा प्लान, कारण ते तिकडून येणार, माझ्या मनाचं काय नाही. बर, याच्यामध्ये इन्कम स्वरूप का प्रोजेक्ट मध्ये का लिहिलं, तर इन्कम स्वरूप यासाठी की इथून आपण लोन देतो. पर्सनल लोन, बिझनेस लोन, होम लोन, कार लोन, बाईक लोन, वेगवेगळ्या प्रकारचे लोन. म्हणजे बँक ही जी काय आपण आता ही सुविधा ओपन केलेली आहे ही एक इन्कम स्वरूप म्हणून प्रोजेक्ट मध्ये टाकली. तुम्हाला उद्योजक बनण्यासाठी लोन पाहिजे की नाही पाहिजे? तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जे काही दुकान टाकायचं आहे 11 पैकी 1 दुकान टाकायचं आहे, त्याच्यासाठी पैसे लागतील की नाही लागतील? मग इकडून तिकडून घेतल्यानंतर काय होईल? त्याला कशाला मोठं करायचंय? पण तो पैसे तुमच्याकडे कमी करणार आहे का? तुम्ही माझी माणसं म्हणून मी इथं कमी करीन ना. तेवढी तर अथॉरिटी आहे माझ्याकडे, तेवढी आरबीआयने अथॉरिटी आपल्याला दिलेली आहे. मग आणि काय पाहिजे? तुम्ही मला सांगायचं सर आपल्या निधीतून जे काय लोन आलं याच्यापेक्षा 5 पैशाने तिकडं स्वस्त मिळतं, आपण कमी मध्ये नाही, मला सांगायचं. काय कळलं? फक्त 5 पैशाचं चॅलेंज लावलंय. आता मी कितीचं करणार आहे ते मला माहिती आहे. मी 5 पैशाचं चॅलेंज लावलं, लक्षात आलं का? मला माहित आहे की आपल्यासारखं कुणी नाही करणार, आणि मी माझ्या परिवारासाठी करत आहे. मी का त्यांच्याकडनं जास्त पैसे घेऊ?
कारण संकल्पनेमध्ये उद्योजक होणं हे गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला 11 व्यवसाय दिल्यात. तिथे आपल्याला आता उद्यापासून तयारीला लागा. पहिलं तयारीला लागायच्या अगोदर तुम्हाला कंपनीला सांगायला लागेल तुमच्या एरिया आणि तुम्ही निवडलेला एक व्यवसाय म्हणजे तो बुक झाला. त्या एरियामध्ये तो व्यवसाय जो तुम्ही निवडलेला आहे तुमच्या बाजूच्या मैत्रिणीला दिला जाणार नाही. त्याच्या जे काय अटी असतील, नियम असतील, अटी म्हणण्यापेक्षा जे काही नियम असतील, जे प्रोसेस असेल, जे पण सिस्टम असेल ते जाणून घ्या. बरोबर. पण उद्योजक बना. माझं एक प्रांजळ मत आहे की जिथे मी नोकरी करायला गेलो आणि नोकरीतून मला 15,000 किंवा 20,000 रुपये पगार मिळणार होता, तेवढी जरी रक्कम त्या माझ्या व्यवसायातून मिळाली तरी चालेल. का? कारण हे तर व्यावसायिक आहे. तिथे 1 लाख रुपये जरी घेतले तरी तुम्ही चाकर आहे. हा फरक आहे. काय कळलं? त्याच्यामुळं माझं आग्रहाचं आव्हान आहे तमाम माईंना, तुमच्या हातामध्ये काही ना काही जादू आहे मला माहित आहे. घरात बसून घरातल्या सगळ्या कर्त्या पुरुषांना घरात बसवा. बस इथे बस. चांगलं चुकलं खाऊन तुला चपरी चढलेली आहे. काय 5,000 आणि 10,000 रुपये बाहेर जाऊन आणतो. मी बनवलेली चकली विक, मी बनवलेलं कानवलं विक. जे तुम्हाला बनवतं मला माहित आहे तुम्हाला येतं. एकच वस्तू बनवा, एकच. दुसरी बनवायची गरज लागणार नाही. मला माहिती आहे. पण आपण धाडस करत नाही. कळलं का? मनात इच्छा भरपूर असतात पण कोण पाठिंबा घरातलं देत नाही. मला माहिती आहे. आर्थिक पाठबळ नसतं, मानसिक पाठबळ नसतं, शारीरिक पाठबळ नसतं. काय बोलतो मी? का काय तुमच्यासाठी हे लक्षात घ्या. चौथं प्रोजेक्ट काकबाय ट्रॅव्हल्स. आता ट्रॅव्हल्स हा शब्द लिहिलेला आहे, तो कदाचित इकडे तिकडे बदली होईल, पण ऍक्च्युअल मध्ये आपण कॅब आणणार आहोत. काय आणणार आहोत? कॅब. कॅब म्हणजे कळलं ना? ओला उबेर सारखी कॅब. काय कळलं? ओला उबर जसं सर्व्हिस आहेत, जिथपर्यंत असेल, ज्या पद्धतीने असेल त्याच्यात आपण उतरलो. महाराष्ट्र कार्डाला तिथे अनुमती देणार. गाडीत दाखव, बस बिंदास फिर अख्खी मुंबई. पैसे देऊ नको, कार्ड दाखव. तसं सॉफ्टवेअर बनवून घेणार. म्हणजे आमचा काकचा माणूस बसमध्ये चढतच नाही. कारण सगळ्यांना मी गाड्या देऊ शकत नाही. हे जे आहे हे लिमिटेड आहे. कळलं का? मग मी पर्याय मार्ग शोधला. म्हणजे हे करूया, ह्याच्यात तरी तो माणूस बसून मजा घेईल. याला म्हणतात दूरदृष्टी. चौथं प्रोजेक्ट. 5वं प्रोजेक्ट काकबाय मराठी टीव्ही चॅनल 2021 ला आपल्या येतोय. आणि थोडे दिवस झाल्यानंतर आपण हिंदीत पण उतरणार. 6वं प्रोजेक्ट 2021 च काकबाय कन्स्ट्रक्शन मध्ये येतोय. कळलं तुम्हाला? थोडस सिरियसली होऊन 1 महिना फक्त साथ द्या. कळलं का? एवढे सगळे प्रोजेक्ट, हे प्रत्येक प्रोजेक्ट एका मर्यादित एरिया पुरते नव्हे तर अख्खा समुद्र आहे. आणि एका दगडावरती आपण जगत नाहीयेत. आपल्याकडे 6 दगड आहेत असं म्हणलं तरी काय हरकत नाही. मग भीती कशाची? आणि तुम्हीच विचार करणार की बिझनेस होईल का, चालेल का? ह्या अशा विचारामुळे आपण कधी धाडस करू शकलो नाही. माझी चकली खाईल का, त्याला आवडेल का? अरे आवडू नाही आवडत, तू कर तसही. तू ती भावना ठेव ना. तुझ्या नवऱ्याला आवडावे म्हणून कसे काय करतेस? तो कौतुक करतो. लक्षात येत आहे? कंटाळात तुम्ही लोक. फिक्सेड इन्व्हेस्टमेंट प्लॅन एफडी फॉर बिझनेस असोसिएट्स 10,000, 50,000 आणि 1 लाख रुपये. आरबीआयच्या अंतर्गत जो आपला काकबाय निधीचा जो संकल्पना जे खाली चालू होणार आहे त्याच्यामध्ये कमिशन स्वरूप नाहीये, स्पॉन्सरशिप नाहीये. नीट ऐकून घ्या, घड्याळाकडे बघू नका.
भविष्याचा विचार चाललेला आहे. आमच्यासारखे माणसं घड्याळ बघत नाही, जीव तोडून चाललाय. जेव्हा सीएने मला सांगितलं ह्याच्यात हे चालत नाही, पर्याय काय शोधायचं. त्याच्या अगोदर महाराज काठाची जर मी अशी महती करून घेतली की मला आता त्याच्यात उतरायचं, मग तिथंही नाही, मग ही माझी माणसं खाणार काय, ह्याच्यासाठी निर्माण काय करू. सीए बरोबर बोलून मी म्हटलं मला काहीतरी पाहिजे की जेणेकरून माझ्या माणसाला 2 पैसे मिळावे. आणि ही संकल्पना नाही, ही फक्त संधी आहे बरं का. कारण हे पण काय प्लान मध्ये नाहीये. जसं शेअर पॅकेज प्लान मध्ये नव्हतं, पण तात्पुरतं का व्हायना 5 महिने 6 महिने आपण राबवलं आणि ते क्लोज केलं, बरोबर ना. तसं ह्याला तुम्ही किती लाईक करताय, किती दिवस करताय, किती महिने करताय, ते तुमच्यावर आहे. जेव्हा कंटाळात मला सांगा, आपण त्याला क्लोज करू. ते ह्याच्यावर आपली कंपनी नाही. संधी देतोय तुम्हाला स्पॉन्सरशिपने इन्कम कमवायची. शेअर पॅकेज मध्ये ज्या पद्धतीने 10+10 तुम्हाला जे होतं ते आहे तसंच्या तसंच ठेवलेलं आहे. जसं तसं होतं तसं, फक्त हा एफडी प्रकार आहे. तर शेअर पॅकेज आहे, त्याला आपण जाणून बुजून एफडी बोलायचं. ती एफडी बिफडी नव्हतं, तो शेअर होल्डर आहे, हा गुंतवणूकदार आहे, ही एफडी धारक आहे, फिक्स डिपॉझिट धारक आहे. आपण तीच संकल्पना इथे आपण थोडे दिवस राबवणार आहे, फक्त हा भाग वेगळा आहे. हे पहिलं लक्षात घ्या. ह्याचा टेबल तुम्ही जाताना घेऊन जा. मी पूर्ण टेबल तुम्हाला सांगत नाही, पण याच्यामध्ये आता आपण आजपासून चालू करतोय म्हणून तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. फक्त ऍडमिन चार्ज आपण जो कट करतो, जे आपल्या ड्यूला आहे कस्टमरला, त्याचं जे काय असेल फळराशी ते तुम्ही बघा. परंतु हे चालू केलंय म्हणून आपण जी ऑफर आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल की महाराज कार्डाची ऑफर आपण आईबाबांची, आजी आजोबांची जी काय आपण ठरवली होती किंवा ठेवली होती, ती महाराज कार्डमधनं विषय संपलेला आहे. त्याच्यामुळे झालं काय की त्या गेल्या महिन्यामध्ये फक्त तोच ओघ आला, माझी बाळ तशीच राहील, बरोबर आहे की. मग आपण काय केलं, काही लोक असे म्हणतात की अजून आहे का, अजून आई बाबा आहेत, अजून आई वडील आहेत, जे पण आहेत त्यांना तो पुरस्कार पाहिजे असेल तर त्यांनी इथे येऊ शकतात. त्यांना 14 तारखेपर्यंत अनुमती आहे. त्याने 10,000ची एफडी करावी, 50ची करावी, 1 लाखाची करावी. काय कळलं, बरोबर. कुठलीही करावी. 14 तारीख लास्ट. आणि ते येत आहे म्हणून दुसरी ऑफर म्हणजे काय की आता महाराज कार्डाला आपण कुपन देतो, तोही आपला हाही आपलाच की, यालाही कुपन मिळणार. आज जसं स्पॉन्सरला आणि कस्टमरला देतो, तिकडे देतो, इकडे देतो. कुणाची मेहनत, कुणाचं भाग्य मी वाया घालवत नाहीये. थोडे दिवसाचा हा चमत्कार असेल तोपर्यंत करायचा आहे. मजा घ्या, आनंद घ्या, कमवा. क्लिअर. येस. महाराज कार्ड, महाराज कार्ड मध्ये ऑक्टोबर मध्ये आपण काय केलं, 5,000चा महाराज कार्ड, 3,000चा बेसिक म्हणून 8,000 आपला तो विषय, आणि 2,000चं दसऱ्याच्या निमित्ताने ऍड करून आपण 10,000चं त्याचं रिचार्ज करून दिलं. तशी संकल्पना गेल्या महिन्याची. त्यामध्ये फक्त विषय असा होता की त्याची जी काय लिमिट असेल मंथली ती 2,000. आलं लक्षात. आता ते जो विषय आहे, जेव्हा इकडे नोव्हेंबरचा विषय आला तर मी मागच्या काही दिवसांमध्ये एक लक्षात घेत होतो की आपल्याला महाराज कार्ड, मी पहिलं चॅरिटी म्हणून लक्षात घेतलं होतं. काय घेतलं होतं, चॅरिटी. चॅरिटी म्हणजे इन्कम नसतो, दान. पण लक्षात आलं की दान हा जर विषय ठेवला तर मी लिमिट लोकांना देऊ शकतो, लिमिटेड लोकांना देऊ शकतो, सगळ्यांना देऊ शकत नाही. कारण खिशात 1,000 रुपये तर 1,000 रुपये दान करू शकतो, 1,001 रुपया पण नाही करू शकत. 1 रुपया आणणार कुठून, त्याला चॅरिटी म्हणतात, त्याला दान म्हणतात. पण म्हणलं दान करून तर लिमिटेड लोकांचं करण्यापेक्षा भले 1 रुपया प्रॉफिट मध्ये आणूया. काय महाराज कार्ड फक्त 1 रुपयाला आणूया प्रॉफिट मध्ये, पण अनलिमिटेड लोकांचं आपण भलं करू शकतो. आणि मी त्या मताशी सहमत झालो आणि त्याच महाराज कार्डचं नोव्हेंबर मध्ये 5,000ला 5,000चं बेसिक करून टाकलं फाउंडर मेंबर म्हणून. पण हा विषय संपून टाकूया फाउंडर मेंबरचा. त्याच्यामुळे त्या कार्डामध्ये 5 चे 10. कळलं का, हे बेसिक म्हणजे 5 चे 10
510 त्यांनी कधीही रिचार्ज करू द्या, केव्हाही रिचार्ज करू द्या, त्याला 510 बिना कारण तो फाउंडर मेंबर. आणि आता दिवाळी चाललेली आहे, चिल्ड्रन डे आहे, ह्या शुभ मुहूर्तावरती त्यांना एक्स्ट्रा 5,000चा बाजार देतात. म्हणजे 15,000चं रिचार्ज करून मिळणार आहे महाराज कार्डमध्ये. पण बेसिक 510 हे फक्त लक्षात ठेवा, हे सणासुदीचे असतात जे काय असतात. काय कळलं? आणि आता या महाराज कार्डामध्ये लहान मुलं जर इन्व्हॉल्व करायचे राहिले असतील गेल्या महिन्यामध्ये, तर महाराज कार्डामध्ये लहान मुलांना इन्व्हॉल्व करा, त्यांचं भाग्य उजळू द्या. क्लिअर पिक्चर? महाराज कार्डामध्ये इकडे हा विषय आहे, इकडे हा विषय. दुसरा विषय, गेल्या महिन्यामध्ये जे महाराज कार्डमध्ये आलेले आहेत आणि ह्या महिन्यामध्ये महाराज कार्डमध्ये आलेले आहेत, ह्या महाराज कार्डमध्ये लिमिट 1,000ची. आणि मी कुठल्या तरी एका मीटिंग मध्ये बोललो होतो की लिमिट जर कमी केली तर बेनिफिट जास्त देत आहे. मग आपल्याला बेनिफिट जास्त हवाय का लिमिटचं दुकान घेऊन बसायचं? काय कळलं? आणि या पार्श्वभूमीवरती ऑक्टोबर मध्ये जे महाराज कार्डमध्ये आलेले आहेत त्यांना फक्त लिमिटची सॅक्रिफाईस करायची. त्यांच्या कार्डामध्ये मी 15,000 टाकतोय. आता ज्याला 2,000 रुपयाचं जर लिमिटचं जर दुकान असतं तर त्याचं नाव मला सांगा, त्याला बाहेर काढायचं सर. त्याचं वाटोळं काय केलंय आणि जास्त हुशारी केले का? 2,000 का लिमिट, अच्छा ही था सुंदर लागतात आकडा. आणि त्याला तुला फायदा पाहिजे का लिमिटचा फक्त गुण जातोयस? क्लिअर आहे? म्हणजे आम्ही असे डिसिजन घेतले जे हिताचेच होते, जनकल्याणाचे होते, ते डिसिजन काल घेतले. त्याच्यामुळे ऑक्टोबरमध्ये जेवढे महाराज कार्ड आलेले आहे त्यांचं भाग्य आहे. आणि फाउंडर मेंबर म्हणून एकच कॉमन गोष्ट ठेवूया, कुठेतरी लिमिटमुळे कन्फ्युजन नको सॉफ्टवेअरवाल्याला. मी म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, माझीच माणसं आहे. त्याच्यामुळे त्याच्या कार्डामध्ये 10,000चं रिचार्ज न होता 15,000चं रिचार्ज करू. आणि आपण ऑक्टोबर पासूनच समजूया की 5,000ला 1,000ची लिमिट आहे. त्याच्यामुळे ऑक्टोबरची बिलं कुणी पाठवली असतील किंवा नाही पाठवली असतील तर त्याचा 1,000 रुपयाच्या लिमिट प्रमाणे त्याचं पासिंग होईल आणि आपण पुढे सरू. आणि फाउंडर मेंबरशिप 30 नोव्हेंबरपर्यंत आहे चालू. ज्याला कोणाला करायचं वाटतंय त्याने करा. त्याच्यानंतर तुम्हाला जोडाजोडीचं मी काम सांगणार. कोणाचं भलं करायचं ते तुम्ही ठरवायचं. आणि कोणाला या गोष्टीवरती आक्षेप असेल तर त्याने उद्या सांगायचं, ते डायरेक्ट त्याच्या घरी मोकळा. कारण आम्ही त्याचं जर वाईट केलेलं नाहीये तर त्याला किती बुद्धी आली ते त्याच्या घरी ठेवायची. क्लिअर? बरोबर? पुढे जायचं. सर त्यांनी 30,000 रिचार्ज केलं ते ना आता ते त्यांचं संपू द्या. 5,000 ते 5,000 5-10,000चं जे केलं होतं ते 5,000 लिमिट आहे आणि ते संपू द्या. त्याचं गुण कशाला आता गायचा? 5,000 रिचार्ज मारला तू 1,000. म्हणजे पुन्हा तिकडे वळून बघायला नको, सॉफ्टवेअरमध्ये काही कन्फ्युजन चेंजिंग्स नको करायला. मग मी विचार केला पाहिजे जर आपण 1,000 लिमिट करतोय तर वाढवायला काय हरकत नाही, प्रॉफिट वाढवू शकतो. आणि आपला माणूस आहे आणि आपल्या माणसाकडून आपण प्रॉफिट कमवणं हे पण योग्य वाटत नाही. कमवणार ना, मी बोललो ना, मी कस्टमर बेसला येणार तेव्हा नटनटे आहेत त्या बोलतील ना आपलं महाराज कार्ड घ्या, महाराज कार्ड घ्या, सगळ्यांना बघून येतील. ते मला ते शेतकऱ्याकडे महाराज कार्ड जर केलं तर डायरेक्ट त्याचा सेलिंग बिझनेस आपल्याकडं जे काय तो कमवतो, जे काय ते सगळं होणार आहे. सगळं का थांबा ठीक आहे. उद्योजक होण्याची सुवर्ण संधी, जवळपास 11 व्यवसाय टाईप करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. महाराज कार्डामध्ये दिवाळी ऑफर आणि चिल्ड्रन ऑफर म्हणून आपण आता जे सांगितलं ते गोष्ट केलेली आहे. एकंदरीत पूर्ण पेपरवरती जो काय विषय आपण हे केला होता तो विषय आपण एकदम स्वच्छ मनाने सरळ आणि स्पष्ट भाषेत आपण सांगितलेले आहे. उद्यापासून कुठल्याही प्रकारची दुखापत आपल्याला नको. वळूया आपण आपल्या पुढच्या राऊंडला. चलो बाय, पटापट पटापट. कुठे गेला कमलेश? पाणी 5 एकाला 3 करायचं ना? एकाला किती सर? जास्त करा, 5 करा. एकाला किती? 5 किती आहेत? 60 आहेत ना? 63 आहे. हा म्हणजे 3 ते आहेत ना? 60 आहे. 5 किती जण होते? 36. 65.
12 झाले. चल चल पाठापाठ हे करायचं. चला हे या काय झालं हात जाईल ना वर आता हात जाईल काय होत बघू काय असता काय हे काय एकदम चला मिक्स कर. हा ते काम तुमचं आहे. हे तुकडं बघू नको रे. हा? अरे बाबा माझ्यावरती का आम्ही मौसमी मॅडमला घ्या पहिला कशाला? हा, जाम आले. जाम. चल एक काढ. हे फटाफट घे. फटाफट रेट येतात. चला 1 नोव्हेंबरचं पहिलं कुपन विमला चिमणराव चौधरी. चाल दूधवड करते काढ काढ चल चल नीता सुरेश सुनगेरे. कोण आहे? हा? काकू काय सुनील रामचंद्र मर्चंडे संदीप आडिक टीम. चल काय टेन्शन घ्यायचं कवर केलं किती काय लय रडत राहतात. कमलाबाई यशवंत पालकर अनिकेत महातले टीम. चला बापा लिहू महेश राजाराम परब संदीप आडिक टीम. जे काढ बघू तुझ्या हातात कोणाबरोबर हा. सौ कोमल रवींद्र सरफरे शांताराम जुळे टीम. नाही देणार गाडी दिली नाही देणार लाईव्ह बोलतो. कळलं भाग्य कळलं आता. विनोद केशव पारदुले सुनील मुळी टीम. हे कधी पण 9 आला म्हणजे 4-9 आला म्हणजे थांबवायचं. हर्षित निलेश वर्धमान काय वर्धम चाइल्ड लहान मुलगा आहे पुरुषोत्तमच्या टीमचा. काय मग तुम्ही म्हणता ना डायरेक्ट काढायला भेटत मला काढ. प्रकाश धोंडू आंबडसकर रेशमा गोरुले माई. करू शकता बस. सरस्वती सहदेव जाधव मलाडी पुरुषोत्तम टीम. 1 नोव्हेंबरचे 10 किती पाहिजे 20 लागतो तर हे लोक काय फोटो या तुम्हाला घरी जायला जावं एक आम्ही लाईव्ह करणार. विलास अर्जुन सावंत संदीप तरटी. जयश्री वहाळकर संदीप महाडिक टीम. असा लक्षात बघितलंय वाड्यावर आल्या का. नंदा सुरेश कांचे दर्शन खंबर सर. पुष्पा मधुकर सातोसकर शांताराम चव्हाण टीम. अशोक यशवंत मोहिते संदीप महाडिक. एकदम 5 काढू नका.
सौ रेवती सुंदर सुवामा संतोष सकपाळ टीम. मनोहर भिकाजी लाड पुरुषोत्तम टीम. माधव मरेप्पा कांबळे संतोष सकपाळ टीम. सचिन गणपत सकपाळ तेंडुलकर. आपण एक सुरेश अलगावराम गुप्ता प्रदीप अनवकर टीम. 1 नोव्हेंबरचे हे 20 विजेते मी एकदा पुन्हा रिपीट करतो. विमला चौधरी, नीता सोनगिरे, सुनील मर्चंडे, कमलाबाई पालकर, महेश परब, कोमल सरपरे, विनोद पारदुले, हर्षद वर्धम, प्रकाश धोंडू अभ्यासकर, सरस्वती जाधव, विलास सावंत, जयश्री वाळकर, नंदा कांसे, पुष्पा सातोसकर, अशोक मोहिते, रेवती सुवामा, मनोहर लाल, माधव कांबळे, सचिन सकपाळ, सुरेश गुप्ता. खूप खूप अभिनंदन. चला 1 नोव्हेंबरची महाविजेता या मग सडा गडा एकच. आणि 1 नोव्हेंबरची महाविजेता आहे निर्मला अर्जुन चरानिया संदीप महाडिक टीम. काय आहे ना 1 नोव्हेंबर झाला आता 2 नोव्हेंबरचं खूप चाल नाही 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 हे पुढं एक दिवस हे ये तुझं नाव कोमल आहे ना तेजल ये तेजल बघ हात बसतोय का बघ नाही गडावर चढ आणि वरतीच थांब हात पकड लास्तीत कशाला. अश्विन कुमार दत्तात्रय मयेकर ए मोरे मोरे माहिती हा मोरे माहिती पुरुषोत्तम शेट्टे टीम. काय बॅट त्याला बोलायचं लाव आपण. सुरेश अनंत सावंत प्रकाश जाधव काका टीम. नारायण वामन धावडे उत्तम गोडे टीम. थँक्यू बेटा त्याच्यात उत्तर काढावर. दीपाली दिलीप ठोंबरे सुनीलबाई टीम. सकट क्या क्या आशा सुनील शिंदे दीपक उमेश. लक्ष्मण काशीराम साळुंखे सुनबाई टीम. रेखा रवींद्र करपे उत्तम गोडे टीम. हे 9 आहे ना. लक्ष्मी अडागळे टीम. काय बेटा सगळ्यात प्यारी माय. दशरथ अंकुश शिरवणकर विनोद गुजर टीम. या मजा घ्यायची शेवटचा महिना आहे आपला.
नंतर मग नट्या बघायच्या. जितेंद्र चंद्रकांत खोळे, दीपक उमेसा. कोमल रवींद्र सरपरे, शांतराज दुळेटी. जाऊ नका तुम्ही घरी जाऊच नका. आणि आता कळलं फळ कुठलं कुठं मिळतं ते. हा, याचा विश्वास ठेवा. उज्ज्वला नरेंद्र शिंदे, प्रमिला पवार टीम. जयश्री जयराम शेडगे, प्रमिला पवार टीम. लास्ट कंटाळ नाही नाही सगळे करायचे. आमचा काशीनाथ दाजी कोणस्कर, संदीप तरटी. हा पण योग आहे, भाग्य आहे की आपल्या हातात कोणाचं तरी भाग्य आहे. बरोबर सर ही गोष्ट खरी आहे. कोणी ओळखत नाही. नंतर पश्चातापणा क्लोज झाल्यानंतर सगळं चांगलं चाललं तर ते कोण असं बोललं. वनिता शंकर किसबिले, जितेंद्र सुरवेटी. अनंता दाजी मोरे, सचिन सकपाळ टीम. मनाली मनीष कदम, कोण हाय माहित नाही. गेली वय काय झालं तिला? जिल्हा ठेवलं कुठं? अच्छा. गंगाबाई श्रीपत काप, शांताराम चव्हाण टीम. थँक्यू. सुगंधा रमेश सावंत, रेश्मा बोरिवले माहिती. म्हणून नंबर पहिला टाकला. चला रिपीट करू. 2 नोव्हेंबरचे गोल्ड विजेते पुन्हा एकदा रिपीट करतो. अश्विनी कुमार मयेकर, पुरुषोत्तम शेट्टे, सुरेश सावंत, नारायण जावडे, दीपाली ठोंबरे, आशा शिंदे, लक्ष्मण साळुंके, रेखा करपे, लक्ष्मी आडगळे, दशरथ शिरवणकर, जितेंद्र खोडे, कोमल सरपरे, उज्ज्वला शिंदे, जयश्री शेडगे, काशीनाथ कोणस, वनिता किसबिले, अनंत मोरे, मनाली कदम, गंगाबाई काप आणि सुगंधा सावंत. बघ रे खूप खूप अभिनंदन. चला 2 नोव्हेंबरची महाविद्यालय कोण आहे हे जाणून घेण्यात आम्ही उत्सुकता वाटते आमचे. कुठे गेली? या या माहिती 3 वेळा गाडा चढायचं आता. आणि महाविद्यालय आहेत विमल प्रल्हाद साबळे, देवरुखकर ग्रुप. खूप खूप अभिनंदन. कर्वे नाका कराड सातारा. खूप खूप अभिनंदन. अशा रीतीने 2 नोव्हेंबरचे कुपन संपले आणि आता आजचे 21 कुपन जाणून घेऊया कोणाचं भाग्य आहे. या बाई नवीन मध्ये कोण आहे? 1 आहे, 2 आहे. हा बोलतात ते बाबा हा मूर्ती लहान कीर्ती भावना. हा विजेते आहेत भावना दीपक कुमार टेलर. 2 काय 2 काय अजून जास्त त्रास देऊ. थँक्यू. जागृती पटारे, पुरुषोत्तम टीम.
काय रे पाटोळे घेतला रे पाटणे ठीक आहे जाऊ सर या आपण नवीन लोकांना संधी देतो हे त्यांना बरोबर वाटतं म्हणजे आई यांना सांगतो आई डोक्यात घ्यायला सगळे बुद्धिवंत हरिश्चंद्र तुकाराम कालप सुनील मुळीते शूटिंग नव्हती शूटिंग मला काय बोलतो क्राईम पेट्रोल मध्ये पोलिसांचा रोल करतात मधुकर भिडू गजानन सावंते थँक्यू सर बघा कोण म्हणतं आपल्या कंपनी चांगली माणसं क्राईम झाला की सांगा लगेच पोलीस पाठवलं शोधून काढतो बाबू अरे होणार बाबू सुगंधा मनोहर सावंत श्याम परब टीम अरे बाबू काय सांगता काय तुला असं काय संजय सकाराम गमरे गजानन सावंत टीम तर त्या मौसमी मॅडमला घ्यायचं या बरोबर नंबर डेट पण लिहिली आयडिया दिली ना आपण सगळं काम करतो काय सुनील लक्ष्मण पवार सुभाष बायकर टीम सुभाष रामचंद्र बैकर सुभाष बैकर टीम असं या तुमच्या हातात पण कोणाचं भाग्य बघूया तुमचंच भाग्य उतरत सरिता शरद पुलेकर का युलेकर दीपक उमेठर हा हा थांबा जरा काहीतरी थांब सर्दी झाली गणपत भिकाजी बडे श्याम परबती कालचे 2 तास वापरला काल 2 तास आज 2 तास आपण बरोबर आहे सुभाषिनी काशीनाथ उभाळे गजानन सावंती नारळ आणलाय बाहेर कोपऱ्यात बसून काय उद्योग करते याच्या जाताना खिची ते कर गीता विकास पडवेकर संदीप पारेख टीम मामा या प्रांजल जितेंद्र सुर्वे टीम आनंदीबाई धोंडू आंबडसकर रेश्मा गोरेले टीम भाई या गीता शंकर शिंदे जितेंद्र सुर्वे टीम
भगवान कोंडीबा शिंदे, संतोष सकपाटी. थँक्यू. मौसमी मॅडम विनोद आवारा परब, विजय गोडमोडे टीम. विलास मधुकर सावंत, संतोष सकपाटी. तुम्ही येता नसेल या. काय गोताखोरीचं काम नाही करायचं. येतील बाहेर. गेलं परत एकदा सुभाष रामचंद्र बैकर, सुभाष बैकर टीम. 12 वर्ष नारायण घेऊन आले. राजेश्री राजेंद्र सरफरे, विनोद गुजरटी. चला आजच्या दिवसाचे हे गोल्ड विजेते पुन्हा एकदा रिपीट करूया. भावना टेलर, जागृती पट्टे, हरिचंद्र कालप, मोहिनी बिडू, सुगंधा सावंत, संजय गमरे, सुनील पवार, सुभाष बैकर, सरिता कुलेकर, गणपत बने, सुभाषिनी उबाळे, निकिता पडवेकर, प्रांजल सुर्वे, आनंदीबा आमरसकर, गीता शिंदे, भगवान शिंदे, विनोद परब, विलास सावंत, सुभाष बैकर, राजश्री सरपरे. खूप खूप अभिनंदन. हे आजचे महाविजेते पुन्हा एकदा. बरं ती वर्ष हॅलो खतम हो गया मामला. आणि 3 नोव्हेंबर म्हणजे आजची महाविजेता सौ प्रतिभा विनोद आरगेकर, सचिन सकपाटी. खूप खूप अभिनंदन. प्रतिभा विनोद आरगेकर. हे बरोबर. चला कोण आहे? हा तुम्ही जिंकलं. अच्छा बर ते कुठे या सर या. मी तुमचं स्वागत. हे धुळे सरांचं कशाला नाव लिहिलं आहे नाही. कोण जिंकलं? या विजेते आहेत यशोदा काशीनाथ माळी, कल्याण अकोला. सर खूप खूप अभिनंदन. कोण आहे? कोण? कापूर 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 अभिनंदन करा. तुम्हाला काय सांगायची गरज नाही. तुमच्याकडे सारखा कॅमेरा, आमच्याकडे छोटा कॅमेरा. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाची वंदना. त्याचबरोबर रामकृष्ण हरी. वा, क्या बात. इथे येण्याची मी खूप आतुरतेने वाट पाहतो. याच्यासाठी नाही तर इथे असलेल्या आनंदी चेहऱ्यांना बघण्यासाठी. आणि कधी कधी काहीतरी बोलायचं आहे, आपल्याला बोलायला लागणार आहे माहिती असो सुद्धा सरांना ऐकल्यानंतर आणि ते आज प्रत्यक्षात ऐकल्यानंतर निशब्द व्हायला होतं. आज तसंच मन माझं निशब्द झालं. कारण का एक गोष्ट आठवते मला. सरांचंच उदाहरण आहे की शेतकरी आपल्या जमिनीवरती विश्वास ठेवतो. एखाद्या वर्षी जर का पीक नाही निघालं तर तो दुसऱ्या वर्षी न थकता पुन्हा त्याच जमिनीत मेहनत घेतो. मी आज हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना बऱ्याच लोकांना सांगण्याची म्हणजे प्रयत्न करतोय की खूप छान त्यांचं हे आहे त्यानंतर क्रांती आर्थिक विकासाची. ज्यांना ज्यांना अर्थात सगळ्यांनाच वाटतं, कोणाला वाटतं की मला श्रीमंत व्हायचं नाहीये किंवा माझं घर व्यवस्थित चालावं, हे सगळ्यांनाच वाटतं. तर यांच्यासाठी यशाचा एक पाऊल पुढे जाण्याचा महामंत्र म्हणजे काक आहे. आणि मी पहिला जॉईन झालो. खरं तर मी आभारी आहे राऊत सरांचा, विजय राऊत सर, त्याचबरोबर स्मिता सावंत, ज्यांनी मला 1 वर्ष अगोदर सांगितलं. आणि मी मूर्ख आहे की मी 1 वर्षानंतर जॉईन झालो. पण चलो देर आहे दुरुस्त आहे असं म्हणतात. आज या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना मी नक्की सांगेन काकशी संपर्क साधा आणि स्वतःची आर्थिक क्रांती जरूर घडवणे. काकू तू आज अकोल्याला आहेस, तू पाहतेस हे तुझ्यासाठी मी घेऊन येणार आहे लवकरच. थँक्यू.
कारण त्यांना काय ते ऍक्सिडेंट रोल कॅमेरा सगळं बोलायला लागत होतं. त्यांना माहिती नाही. आपल्यालाच बोलायला लागतं काय की नाही? शेवटचे 2 शब्द फक्त एकदा जातात. आजपर्यंत मी फक्त आर्टिस्ट होतो. आज मला आनंद ह्या गोष्टीचा होणार आहे की जेव्हा उद्या काक माय एंटरटेनमेंट मध्ये मी सांगणार की हे माझ्या फॅमिली प्रोडक्शनचं काम आहे. क्या बात आहे. हे अशीच काही गोष्टी मिळतात मग आम्हाला जिद्द येते की अरे आता काय तरी बघा बघा काय कळलं का आपलेच आहेत सगळे. ठीक आहे ना. हा शेवटचे 2 शब्द फक्त जाता जाता मी सांगेन. जे पाहतायत आणि जे इथे ऐकतायत तिथे ऐकतायत किंबहुना काही ऐकत असतील नसतील तुम्ही त्यांना व्हिडिओच्या या क्लिपच्या माध्यमातून सगळ्यांना सांगा. आणि मी सांगू इच्छितो हे की गैरसमज सिनियर बरोबर जर झाल्या असतील, काही चुका झाल्या असतील, माणसांकडनं चुका होतात, गैरसमज होतात, परंतु ते मिटवून सिनियरला प्रतिसाद द्या. आणि आपलं जे कुटुंब आहे ज्या विश्वासाने सिनियरने तुम्हाला आणलं असेल किंवा काही झालं असेल गैरसमज, पण प्रत्येक सिनियर तुमच्यासाठी ऍक्च्युली खरं बघायला गेला तर माध्यम असतो, भले तो कसाही असो. तेवढी जाण जर आपण एकमेकांनी जर ठेवली तर हे कुटुंब कधी तुटणार नाही. आणि मला असं वाटतं की सर्वांनी एकमेकाची सहमतीने जर सहविचारांनी जर राहिलं, सद्गुण या विचारांनी जर राहिलं, तर कुठलीही जगाची ताकद अशी कुठंच नाहीये की जी आपल्याला वेगळी करू शकते. मी सगळ्यांना विनंती करतो की सिनियर्सची संपर्क साधा, जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि वादविवाद करून काही होणार नाही. नुकसान तुमचं होईल, सिनियर माझ्यापासून जाणार नाही, कारण तो माझ्याशी बांधिलकी आहे. काय कळलं? इथेच मी थांबतो, इथेच रजा घेतो. शुभ रात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काळ.